जय शिवराय मित्र हो. आज आपण रायगड किल्ल्याला व्हिजिट करणार आहोत. रायगड हा किल्ला पुण्यापासून 135 किलोमीटर अंतरावरती आहे. रायगड हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगात असून समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. चला तर मग पाहूयात रायगड. गडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे पायी वरती जाऊ शकता, दुसरा आहे तो रोपवे आहे. कारण मी लेट पोहोचलो होतो आणि मला परत पाठीमागे यायचं होतं पुण्याला, त्याच्यामुळे मी रोपवे घेतलेला आहे.
इथे तुम्हाला 20 रुपये द्यावे लागतील ॲज अ तिकीट. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत तुमचं सहर्ष स्वागत करतो. साहेब, माझं नाव सखाराम अवकिरकर आहे. तुम्ही येताना रायगड रोपवेने वरती आलात. ही गडाची मागची बाजू आहे. गडाची पुढची बाजू, जिथून लोक गडावरती पायी लोक चढून वरती येतात, ती गडाची पुढची बाजू आहे. रायगड किल्ल्याला टोटली 2000 पायऱ्या आहेत. पायी वरती यायचं म्हटलं तर कमीत कमी 2 तास लागतात. पण या रायगडाला 4 टोक आहेत. पूर्वेला भवानी कडा, पश्चिमेला हिरकणी बुरुज, दक्षिणेला वाघ दरवाजा, उत्तरेला टकमक टोक. पण मधला परिसर 1200 एकरचा आहे. हा गड पूर्ण पाहायचं म्हटलं तर 2 दिवस कमी पडतात, एवढा हा गड मोठा आहे. 2 दिवसामध्ये गडावरती आपण 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्याने 300 इमारती पाहू शकतो. रायगडाची समुद्र सपाटीपासून उंची आहे 2851 फूट आणि पायथ्यापासून 1375 फुटाची हाईट आहे. म्हणजे रायगड ही आपल्या महाराजांची दुसरी राजधानी आहे. राजांची पहिली राजधानी राजगड हा पुण्यामध्ये येतो. गडाची राजधानी म्हणून निवड का केली? हा रायगड एकमेव असा डोंगर आहे, या गडाचा पायी मार्ग सोडला तर रायगडाला कुठेही तटबंदीची जरूरत नाहीये. कारण तुम्ही त्यांना रोपवेने वरती आला, तुम्ही या गडाचा अनुभव घेतला असेल. शिवाजी महाराजांच्या आधी गडावरती चंद्रराव मोरे होते. हे चंद्रराव मोरे जावळीचे होते. जावळीचं खोरं म्हणजे रायगडाच्या दक्षिणेपासून प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत पूर्ण जावळीचं खोरं लागतं. शिवाजी महाराजांनी हा गड चंद्रराव मोऱ्यांकडून 15 मे 1656 मध्ये जिंकून घेतला. रायगड किल्ला 12व्या शतकापासून आहे. म्हणजे गडाची 14 नावे होऊन गेली. गडावरती जसजसं सत्ता होत गेल्या तसतशी गडाची नावे बदलत गेली. गडाचं पहिलं नाव होतं रायरी. पूर्वेला रायरीचा डोंगर म्हणायचे. रायरी, राजगिरी, जंबूद्वीप, तनस, रासीवटा, नंदद्वीप, बदेनूर, पूर्वेकडील झुब्राटर, भिवगड, इस्लामगड आणि रायगड. पण 1656 ते 1670 पर्यंत गडाचं बांधकाम केलं. रायगडाचं बांधकाम करणारे महाराजांचे आर्किटेक्ट होते. त्यांचं नाव होतं हिरोजी इंदुलकर. या रायगड किल्ल्याचं बांधकाम चालू असताना शिवाजी महाराज रायगडावरती नव्हते. गडाच्या बांधकामासाठी पैसा नव्हता. मग हिरोजीने काय केलं? स्वतःचा वाडा जमीन विकलं. रायगडावरती आले, एका झोपडीमध्ये राहिले. वाडा जमीन विकून जो काय पैसा मिळाला होता त्यामध्ये गडाचं बांधकाम केलं. अशी महाराजांना लोक मिळाली होती म्हणून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. पण आता आपण हा जेवढा गड पाहणार, पूर्ण उद्ध्वस्त पाहणार. विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले तुटलेले आहेत. राजस्थानमध्ये चांगले आहेत. इंग्रजांचा हेतू होता की त्यांना मराठ्यांचा इतिहास नष्ट करायचा होता. मराठ्यांची ताकद ही मराठ्यांच्या इतिहासावर आहे. जे इतिहास नष्ट केला तर मराठी शरण येतील. पण याच्यावरती एक म्हण आहे की अंधाराला घाबरत नाही, आबालाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे. म्हणून प्रख्यात्रे करईच्या पानामध्ये लिहून ठेवतात की बाकी सर्वांना भूगोल आहे पण माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे. म्हणून 10 मे 1818 रायगडावरती इंग्रजांचे 2 अधिकारी आले. कर्नल पॉर्थर, मेजर हॉल. त्यांनी गडावरती तोफांचा मारा केला. पहिल्यांदा त्यांनी गडाचं दारू कोठार उद्ध्वस्त केलं. नंतर त्यांनी गड उद्ध्वस्त केला. इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे गड 11 दिवस जलत होता. लाकडीचं होतं, पूर्णपणे जळून गेलं. त्यानुसार तुटलेले अवशेष आता आपण पाहणार आहोत. हा जो समोरचा गेट आहे, या गेटला मेणा दरवाजा असं म्हणतात. महाराजांच्या काळामध्ये मेणा आणि पालखी असे 2 प्रकार होते. म्हणजे मेणा हा स्त्रियांसाठी होता आणि पालखी पुरुषांसाठी होती. पण छत्रपती शिवरायांच्या एकूण 8 राण्या होत्या. राजाने 8 राण्या का केल्या होत्या? महाराजांना स्वराज्य स्थापन करायचं होतं. महाराजांची पहिली राणी सहीबाई, त्यांचं राजगडावरती निधन झालं. त्यावेळी संभाजी महाराज 2 वर्षाचे होते आणि पुतलाबाई खाली राहायच्या पाचाडमध्ये जिजामात्यांच्या सेवेसाठी. पण उरलेल्या 6 राण्या रायगडावरती राहत होत्या. या दरवाजामधून ये जा करत असत म्हणून त्याला मेणा दरवाजा असं म्हणतात. साहेब, या रायगडाच्या 4ही बाजूला सह्याद्री पर्वत आहेत. पण गडाला कोणताही पर्वत याला कनेक्टेड नाहीये. गुलाबाचं फुल एका कळीमधून उगम पावतं. रायगड एका खडकापासून म्हणले आपण खालून पाहिलं तर फक्त वरती डोंगर दिसतो. गडावर आल्यानंतर समजतं की रायगडावरती 1200 एकरचा पठार आहे. रायगड किल्ल्यावरून आपण 8 किल्ले पाहू शकतो. पण वातावरण क्लिअर पाहिजे. तोरणा, राजगड, प्रतापगड, महाबलेश्वर, मकरंदगड, सोनगड, मानगड, लिंगाणा दिसतो. आता ढगाळ वातावरण आहे. आता आपण बांधकाम करतो तर सिमेंट आणि रेती वापरतो. महाराजांच्या काळामध्ये शिस, चुना आणि गुळ वापरायचे. त्यामुळे म्हणजे हिरोजी इंदुलकरांनी गडाचं बांधकाम केलंय. त्याची त्याने गॅरंटी दिली की यावत चंद्र दिवा करो विलस्तंभ मृजी वाहते. जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत हे बांधकाम अबाधित राहील, असं बांधकामाचं गॅरंटी पत्र दिलंय. महाराजांचे 8 मंत्री होते. राजांना 8 आकडा हा शुभ होता. महाराजांच्या राण्या किती होत्या? 8. महाराजांचे मंत्री होते 8. राजांची राजमुद्रा होती अष्टकोणी. महाराजांचं सिंहासन पण अष्टकोणी होतं. इथे मोरपंत पिंगळे, हंबेजीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलखंड, अणाजी पंत, निराजीरावजी रघुनाथ पंडित या ठिकाणी राहत होते. महाराजांच्या ताब्यामध्ये जेवढे गाव किल्ले गड होते त्यांचं कामकाज ह्यांच्याकडे असायचं. आता आपण राणी महलामध्ये जाऊ. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे राण्यांचे महल आहे.
एका राणीसाठी हा एक महल होता. एकासारख्या लाईनीमध्ये 6 महल आहेत. गडावरती 6 राण्या राहायच्या. 6 राण्यांचे 6 महल रायगडावरती आहेत. हे समोर त्यांचं हॉल होतं, पाठीमागे बेडरूम होतं, इकडे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था होती, इकडे खिडकी आहे. पण मी तुम्हाला राण्यांची नावं सांगतो. सईबाई, सोयरा, सकवार, सगुणा, काशी, लक्ष्मी, पुतळा आणि गुणवंताबाई अशा 8 राण्या होत्या. सईबाईंना संभाजी, सोयराबाईंना राजाराम. राजांना 2 मुलं होती, बाकीच्या राण्यांना मुली होत्या. पण जर का तुम्हाला 350-400 वर्षापूर्वीचं एक बाथरूम पाहायचंय का, एक पाहून घेऊ. त्याचं पाहून इंग्रजांनी मातीचं तयार केलं आणि तेच आपल्याला महाग देतात. आता हे जेवढं दगडाचं बांधकाम आहे ना, हे महाराजांच्या काळामधलं आहे. हे विटांचं बांधकाम नंतरचं आहे. राजांच्या नंतर रायगडावरती पेशवे आले होते 1733 मध्ये. गडाचा त्याने मेंटेनन्स केलेला होता. हो, मल्हारगडावरती पेशव्यांचं होतं ना. आणि बघ, हे पावसाचं पाणी जाण्यासाठी ड्रेनेज लाईन होतं. तर बघा, यांच्यावरती फक्त छत असेल, ते बाहेरचं ओपन होतं. रायगड उंच ठिकाण आहे, पावसाळ्यामध्ये वारा पाऊस खूप असतो. हवेने आतील छत उद्ध्वस्त होऊ नये म्हणून बाहेरची संरक्षण भिंत होती. एक पाहून घ्या. हे इथे बाथरूम. हा, हे असं सेम टू सेम होतं. बरोबर. लोहगडवरती पण आहे, मी बघितलेलं आहे. सेवक मंडळ त्यांना इथे बसण्यासाठी किंवा राहण्यासाठी शेड होत्या, दाशी होत्या. आता आपण त्याला सर्वंट्स क्वार्टर म्हणतो. समोर एका लाईनीमध्ये 3 खड्डे आहेत. या पहिल्याची खोली 22 फूट आहे, त्याच्या पुढचा 20 फूट, त्याच्या पुढचा आहे 15 फूट. यांना धान्यांचं कोठार म्हणतात. महाराजांच्या काळामध्ये ह्या ठिकाणी धान्य साठवायचे. ते समजा खालून शत्रूंनी वेढा दिलाय, खालून काही लोक गडावरती धान्य आणू शकत नाही, गडावरच्या धान्याचा वापर करायचे. आपण याला कोकणामध्ये कणगी किंवा पेव असं म्हणतो. पण जर का तुम्ही कधी कोल्हापूरमध्ये गेलात पन्हाळगडावरती, तिथे पण धान्याचे कोठार आहेत आणि ते फार मोठे. त्यांची नाव आहेत गंगा, यमुना, सरस्वती. महाराजांच्या नंतर रायगडावरती पेशवे आले, त्यांनी ते कैद्यांची कोठडी म्हणून वापर केला. 7 दिवस शिक्षा द्यायचे. जर का त्यांनी गुन्हा कबूल नाही केला तर त्याचा 8व्या दिवशी टकमक टोकावरून कडे लोक करायचे. समोर गेट आहे ना, याला पालखी दरवाजा म्हणतात. ओके. पाठीमागे आपण मेना दरवाजा पाहिला, म्हणजे त्या दरवाजातून राण्यांचं येणं जाणं व्हायचं. या दरवाजामधून महाराजांची पालखी यायची. मग हा पालखी दरवाजा एक गडाची पुढची बाजू आहे. लोक 2000 पायऱ्या चढून वरती येतात, त्यांचं शेवट इकडे पुढे होतो. राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांची पालखी या गेटमधून यायची. आपण अति महत्वाच्या जागेवरती आलेलो होतो. रायगडाने एक आनंदाचा दिवस आणि एक आनंदाचा सोहळा पाहिला होता, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. पण अखेरचा दिवस उजळला, सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला आणि 3 एप्रिल 1680 मध्ये याच रायगडावरती इथे राजवाड्यामध्ये महाराजांचं निधन झालं होतं. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला शिवनेरीवरती. राजांना 50 वर्ष आयुष्य लाभलं आणि 50 वर्षामध्ये महाराजांनी 350 किल्ले घेतले होते. जर का आताची 50 वर्षाचा विचार केला तर 20 वर्ष बालपणातच जातात. 30 वर्षामध्ये मनासारखं घर बांधता येत नाही. 125 किल्ले महाराजांनी स्वतः बांधले होते आणि बाकीचे गड महाराजांनी जिंकून घेतले होते. राजांच्या निधनांची 2 कारणं आहेत. काही जण म्हणतात महाराजांना गुडघेरोग झाला आणि काही जण म्हणतात विष प्रयोग, स्लो पॉइझन. राजांची समाधी पुढे. आता समोर तुम्हाला एक भिंत दिसते का, आडवी खिडकीवाली, त्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत महाराजांचं पूर्ण राहण्याचं ठिकाण होतं. याला राजवाडा म्हणतात. हा 2 मजली उंच होता आणि आपल्या समोर जो चौथरा, ही जी जागा आहे, ही अति महत्वाची जागा आहे. हे राजांचं बेडरूम होतं. महाराजांनी अखेरचा श्वास या जागेवरती सोडला होता. येणारे शिवभक्त इथली माती आपल्या कपालाला लावतात. म्हणून तर म्हटलं जातं की जर का जिजामाता तुम्ही जन्माला आल्या नसता तर आमच्या अंगणात दिसले नसते तुळस, आणि शिवराय तुम्ही जन्माला आले नसतात तर मंदिरांचे राहिले नसते कळस. महाराजांनी मंदिरांचं रक्षण केलं, तर राजाने कधी मस्जिद पाडली नाही किंवा कधी कुराण झालं नाही. प्रत्येक चौथऱ्यांवरती चौकणी दगड, त्याच्यावरती पूर्वी लाकडी खांब होते, मग त्याच्यावरती छत होता. राजवाडा 2 मजली उंच होता. सागवणी लाकडाखाली पैठणी कापडामध्ये मशालीच्या उजेडात 350-400 वर्षापूर्वीचं वैभव कसं दिसत असेल हे फक्त आता आपण कल्पना करू शकतो. पाण्याच्या टाक्या होत्या, पिण्यासाठी पाणी साठवलं जायचं. ही जी चौकणी आहे त्या चौथी राजांचं स्नानगृह होतं. याच्या पाठीमागे एक रूम आहे, टाकसाल. टाकसाल म्हणजे शिवराई, होल, राजमुद्रा, नाणी बनवायचे, कॉइन्स वगैरे छापखाना, मिंट. आता जसे नाशिकमध्ये छापतात रिझर्व्ह बँक, तिथे टाकसाल होतं.
एवढंच की आताच्या नोटीवरती सत्यमेव जयते असतं महाराजांच्या काळामध्ये त्यांची राजमुद्रा होती. प्रतिभ चंद्र लेखे व वर्दी विष्णुश वंदिता शहा सुनो शिव संशा मुद्रा भद्राय राजा. याचा अर्थ असा आहे की शहाजी राजांचा पुत्र शिवाजी महाराज प्रतिभ चंद्र कोरीप्रमाणे वाढत जाणार राज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे. राजांनी राजमुद्रा जनतेला दिली होती. या टाकसालचं पटकन फोटो. समोर तुम्हाला 1 नंबरचा उतारा दिसतो. हो. त्याला न्याय निवडा म्हणतात. महाराजांचे अष्टप्रधान होते जे बसून न्याय वगैरे निवडायचे. थोडक्यात कोड पद्धतीत हे बसायचे. बोर्ड लिहिलंय सचिवालय दप्तरखाना होता, ऑफिस कार्यालय. आपण ज्या जागेवरती उभे होते महाराजांचं किचन रूम होतं, पाठीमागे बेडरूम. दिल्लीचा लाल किल्ला पाहिला तर 2 नावे आढळतात. एक दिवाणे खास आणि एक दिवाणे आम. हा दिवाणे खास होतं आणि दिवाणे आम पुढे. आता आपण तिकडे जाणार आहोत. ओके. समोर तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचे 2 खांबे दिसतात. साहेब तुम्ही येताना रायगड रोपवेणीवरती आलात. तोच डोंगर पण गडाचं शेवटचं टोक बघा. हा तिथे एक बुरुज आहे. जाऊन येऊन 1-1.5 तास लागतो. आणि त्या बुरुजाचं नाव आहे हिरकणी बुरुज. त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. महाराजांनी खालून दूध वरती मागितलं होतं. गावातल्या सर्व महिला दूध विकण्यासाठी रायगडावरती आल्या होत्या. हिरा गवलने गडावरती दूध घेऊन वरती आली होती. हिराला दूध विकता विकता उशीर झाला. नगारे वाजले, गडाचे दरवाजे बंद झाले. म्हणून ती हिरा त्या टेकडीवरती गेली, तिथून ती खाली उतरली. ही जेव्हा राजांना बातमी समजली महाराजांना आनंद झाला. महाराजांनी तिला साडी चोली बक्षीस दिली. तिची खणा नारळाने ओटी भरली. नंतर महाराज हिराला म्हटले की हिरा तू त्यावेळी उतरताना रात्रीची उतरलीस पण आता दिवसा उतरून दाखव. हिरा म्हणाली मला उतरताना खाली पायथ्याला माझं बाल रडताना दिसत होतं म्हणून मी उतरू शकले. आता डोंगर दिसतोय, दरी दिसते, भीती वाटते, आता उतरता येणार नाही. महाराजांच्या लक्षात आलं की तिथून एक बाई गेली, मी तिथून शत्रू सहज वरती येऊ शकतो. म्हणून तिथे 20 फुटाचा डोंगर तासून घेतला, तटबंदी केली आणि त्या बुरुजाला हिरावरून हिरकणी बुरुज असं नाव दिलं. आता हे समोरचे तुम्हाला 2 टावर दिसतात का, हे सप्तमनोरे होते. 7 मजली उंच राण्यांना हवेशीर बसण्यासाठी. पण याचं दुसरे कारण होतं की समजा खालून शत्रू येत असलं तर थोडक्यात ते हिलनी बुरुज होतं. रायगडाची पुढची बाजू आहे, तेव्हाचे राजे किल्ल्याची शोभा वाढवण्यासाठी सुद्धा असे बुरुज बांधायचे. जमिनीच्या आतमध्ये एक छोटी रूम आहे 10 बाय 10ची. पण आतमध्ये जायचं असेल तर टॉर्च पाहिजे, अंधार खूप आहे, रूम पाहता येत नाही. रूमला खळबत खाना म्हणतात. महाराजांच्या महत्त्वाच्या गोष्टी व्हायच्या, गुप्त चर्चा या खाण्याचं त्या खाण्याला ऐकायला जाता कामा नये. थोडक्यात सिक्रेट रूम आतमध्ये. आणि खळबत खाण्याचे प्रमुख होते, त्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक. स्वराज्याचा 3रा डोला. औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून येणारे पहिले व्यक्ती म्हणजे बहिर्जी नाईक. आपण एक खिडकीतून खाली पाहिलं तर एक तलाव दिसतं. रायगडावरती 11 तलाव आहेत, 84 पाण्याच्या टाक्या आहेत. गडावरती 2 वर्ष पाऊस पडला नाही तरी पाणी टंचाई निर्माण होत नाही. त्याला गंगासागर का म्हणतात. महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 मध्ये. राज्याभिषेकासाठी काशीवरून गागर राज्याभिषेक करून जे काय आपलं पाणी राहिलं या तलावामध्ये सोडून दिले, म्हटलं गंगासागर असं म्हणतात. सर याच्यावरती एक कविता आहे. गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 सप्त समुद्रांचे पाणी, जल ही झाली तीर्थांची घर, नाव तायचे गंगासागर. समोरचं गेट आहे ना त्याला नगारखाना म्हणतात. कारण त्या काळामध्ये एक नियम होता, नगारे वाजले की गडाचे दरवाजे बंद व्हायचे. याची 52 फूट हाईट आहे. याची प्रतिकृती पाहून इंग्रजांनी मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया तयार केला. नगरखान्यापासून ते सिंहासनापर्यंत किमान जे मधलं अंतर आहे 200 फुटाचं अंतर आहे. राजांच्या काळामध्ये माईक व्यवस्था नव्हती. महाराज जरी भाषण करत असले तरी 4 कोपऱ्यामध्ये ऐकायला जायचं किंवा खाली बनवून तरी कोण राजाने इथपर्यंत ऐकायला यायचं. आजही इथून शांत आवाजामध्ये बोललं तरी इकडे ऐकायला येतं. शांतता पाहिजे, याला आता आपण इको साऊंड म्हणतो. समोर महाराजांचं सिंहासन आहे, राजांची बसण्याची जागा. आता मात्र सिंहासन पंचधातूचं आहे, 5 धातूपासून बनवलेले. स्थापना 1985 मध्ये झाले. भारताचे 7वे राष्ट्रपती होते डॉक्टर ज्ञानी जैल सिंग यांनी सिंहासन बसवले. आणि त्यामध्ये जी मूर्ती आहे ती 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मूर्ती बसवली. असं पूर्वी 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलो सोन्याचं होतं. हा राजांचा दरबार आहे. इथे महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. राज्याभिषेक झाला 6 जून 1674 मध्ये. हीच मराठीमध्ये तारीख आहे. शालिवाहन शके 1596.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंद नाम संवत्सरी. ती महाराजांची मूर्ती आहे. राजांच्या राज्याभिषेकाला 300 वर्ष पूर्ण झाली, मग ही मूर्ती ह्या ठिकाणी बसवली. मूर्तीचे शिल्पकार आहेत गणेश पाटकर, सहस्त्र बुद्धे. ते हत्ती खाणं आहे. राज्याभिषेकासाठी जे काही हत्ती आणले होते त्यांचं त्या ठिकाणी पालनपोषण केलं होतं. इकडे समोर ही बाजारपेठ आहे. लांबी 800 फूट आहे, रुंदी 40 फूट आहे. 44 दुकानं आहेत. घोड्यावरती बसून खरेदी केलं जायचं म्हणजे घोड्या इतकी हाईट आहे. पण या बाजारपेठेचा व्यापारी होता नागाप्पा सेठी, कर्नाटकमधून इथे आलेला. जेवढी बाजारपेठ आहे जेवढ्या दुकानांना लागेल तो माल पुरवायचा. पण त्यांनी एवढं काम करून इथे त्याला स्वतःचं नाव टाकण्याची परवानगी नव्हती. नंतर नागाप्पा सेठी नावावरून नागाचं सिम्बॉल काढून ठेवलं. आपण बाजारपेठेची काही दुकानं पुढे गेलो की तिथे नागाचं सिम्बॉल पाहायला भेटतो. पण बाजारपेठेला 3 रूम्स आहेत. पाठीमागे मुक्काम, मध्ये गोडाऊन, समोर दुकान. सर ज्या लोकांच्याकडे घोडा नाही त्यांच्यासाठी पायऱ्या होत्या. आता आपण पाठीमागे बाल्य किल्ला पाहिला, किल्ल्याचं महत्त्वाचं आहे. अशी काही घरे चौथऱ्या आहेत ना, की महाराजांच्या काळामध्ये रायगडावरती 3000 लोक राहायचे, आम जनता सैनिक. तिथे किल्ल्याच्या बाहेर राहायचे. रायगड किल्ल्याच्या दक्षिण बाजूला एक दरवाजा आहे, वाघ दरवाजा. वाघ दरवाजा का म्हणतात? कारण संभाजीराजांचं निधन 11 मार्च 1689 मध्ये झालं. आणि मग औरंगजेबाला वाटलं होतं की 2-3 वर्षामध्ये मराठी साम्राज्य मी पूर्ण नष्ट करून टाकेन. पण ते स्वप्न अपूर्णच राहिलं, पूर्ण झालंच नाही. आणि लगेच गडाला जुल्फिकार खानाने वेढा दिला 3 नोव्हेंबर 1689 मध्ये. त्यावेळी रायगडावरती येसूबाई, शाहू महाराज, राजाराम महाराज आणि ताराबाई होत्या. पण गडावरती पुरेसं अन्न नव्हतं. त्या जुल्फिकार खानासमोर तोंड देणं शक्य होत नव्हतं. येसूबाईने ठरवलं की राजाराम महाराजांना ताराबाईने वाचवलं पाहिजे. वाघ दरवाजामधून काढून त्यांना जिंजीला पाठवलं तामिळनाडूमध्ये. मग गडाला जुल्फिकार खानाने वेढा दिला होता. तसे इथे रायगड गेला मोगलांच्या ताब्यामध्ये. त्यावेळी येसूबाईने शाहू महाराजांनी इथेच कैद केलं. 29 वर्ष मोगलांच्या कैदेमध्ये होते. इथून पार दिल्लीपर्यंत नेण्यात आलं होतं. हे टकमक टोका कडेलो पॉईंट. म्हणजे शाळेवंश शक्य 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंद नाम संवत्सरी. महाकीर्ती मेहते कुंभ, कुंभ म्हणजे हत्तीशाळा. फिरोजी इंदुरकरांनी गडावरती टाकी, तलाव, इमारती, तटबंदी, मंदिरे, काही वास्तू बांधल्या.
त्यांनी इथे खालच्या वालीला गॅरंटी पत्र दिले, यावत चंद्र दिवाकरो विलस स्तंभ शुभ्रुची बघते, जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हे बांधकाम आबाधित राहील, असं बांधकामाचं गॅरंटी. धर्मशाळा होती संभाजीराजांनी काय कार्यक्रम इथे का. Thank you.